अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3) नुसार जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केलाय। हा आदेश 18 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे। तर या आदेशानुसार नागरिकांनी तलवार, बंदूक, चाकू, गदा, काठी, दांडके, स्फोटके किंवा कोणतेही प्राणघातक शस्त्र बाळगणे, वाहून नेणे किंवा प्रदर्शित करणे यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। तसेच 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन जमाव करणे, सभा घेणं किंवा मिरवणूक काढणं यासही मनाई आहे। मात्र धार्मिक कार्यक्रम, लग्न कार्य, मिरवणुका आणि प्रेत यात्रेदरम्यान जमलेला जमाव हा या आदेशातून वगळण्यात आलाय। तर पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांनी सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे त्यांना देखील या आदेशातून सूट देण्यात आली आहे। अप्पर जिल्हा दंडाधिकारी गीते यांनी स्पष्ट केले की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पोलिसांकडूनही गस्त वाढविण्यात आलाय। नागरिकांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलंय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।